वेलकम मित्रांनो. आज आपण इयत्ता 6वीचा मराठी पुस्तकातला दुसरा जो धडा आहे, पुस्तक माझा गुरु, तो आज आपण अभ्यासणार आहोत. तर या पाठाचे लेखक आहेत संदीप खरे. तर त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर ते प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत. मौनाची भाषांतरे, नेनिवेची अक्षरे, कधी हे कधी ते, तुझ्यावरच्या कविता, अग्गोबाई ढग्गोबाई, मी अन माझा आवाज, हे असे अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर स्वरचित कवितांचे अनेक म्युझिक अल्बम्स लोकप्रिय सुद्धा आहेत त्यांचे. तसंच हिंदी व मराठी चित्रपटांसाठी व मालिकांसाठी त्यांनी गीतलेखनही केलेलं आहे. शासनाच्या विविध पुरस्कारांनी ते सन्मानित सुद्धा झालेत. कला आणि सांस्कृतिक योगदानासाठी पुण्यगौरव पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आलेला आहे. हा पाठ छात्र प्रबोधन जुलै 2017 या मासिकातून घेण्यात आला आहे. या प्रस्तुत पाठातून लेखकाने पुस्तकाचे महत्त्व विशद करताना पुस्तकांना गुरुचं स्थान दिलेलं आहे. पुस्तके ही आपल्या जीवनातील खरे मित्र असतात. पुस्तकामुळे आपले व्यक्तिमत्व घडते व जीवनाला योग्य दिशा मिळते. पुस्तके ही ज्ञानाची खाण आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकाचे अनन्यसाधारण महत्त्व या पाठातून त्यांनी विशद केलेलं आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया. तर बघा, माझी अगदी लहानपणीच पुस्तकांशी मैत्री झाली. आई मला खूप पुस्तकं विकत आणून द्यायची. माझा वाचनाचा वेग चांगला असल्यामुळं पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तकं विकत घ्यायला तेव्हा मला खूप आवडायचं. वाढदिवसाला, दिवाळीला कुणी भेटवस्तू देणार असेल तर त्याला मला पुस्तकं भेट दे असंच मी सांगायचं. विकत आणलेली पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची. म्हणून मग आईने ग्रंथालय लावलं. ग्रंथालयातून आठवड्याला 2 पुस्तकंच मिळायची. पहिल्या 2-3 दिवसातच पुस्तकं वाचून सुद्धा व्हायची. अशा वेळी आई खूप वैतागायची. एकदा तर आईने चक्क रद्दीतून किलोवर पुस्तकं विकत आणली आणि माझ्यासमोर ठेवली. लहानपणीच माझ्यावर पुस्तकांचा असा वर्षाव झाला. हळूहळू पुस्तकच माझे गुरु बनले. कधी आणि कसं घडत गेलं हे कळलंच नाही. 4थीला असताना मला पहिली कविता सुचली. ती सगळ्यांना खूप आवडली. तेव्हा त्यात मला बक्षीस देखील मिळालं होतं. हळूहळू शब्दांची दोस्ती झाली व मी कविता लिहू लागलो. कधी एका दिवसात 3 कविता लिहायचो तर कधी 3 महिन्यातून 1. पुस्तक आणि कविता यांमध्येच माझं मन रमायचं. मला सगळ्या प्रकारांच्या पुस्तकांचं वाचन करायला आवडतं. कुठलाही विषय मला वर्ज्य नाही. कवीनं फक्त कविताच वाचाव्यात असं नाही, तर त्यानं सामाजिक पुस्तकं, कादंबरी, कथा, आत्मचरित्र, ललित असं सगळ्या प्रकारचं वाचन करावं. वाचनामुळे शब्दांची मैत्री होते. शब्दांसारखे शब्द हे किती वेगवेगळ्या प्रकारे भाषेमध्ये असू शकतात हे वाचनातून समजतं. हे वेगवेगळ्या लेखकांच्या लेखनातून उमजत जातं. आपण सुरुवातीच्या काळात शब्दाला एकाच बाजूने बघत असतो. त्याला आपल्याला चौफेर बघता आलं पाहिजे. हे आपल्याला तेव्हाच जमतं जेव्हा शब्दांचा लळा लागतो. शब्दांवर आपण प्रेम करू लागतो. हे सारं पुस्तकांमुळे साध्य होतं. जर खूप पुस्तकं वाचलीत तर शब्दांचे, भाषेचे वेगवेगळे आयाम कळतील. हे आयाम मला हळूहळू समजायला लागल्यामुळेच मी मौनाची भाषांतरे, कधी हे कधी ते, नेनिवेची अक्षरे, तुझ्यावरच्या कविता हे कविता संग्रह लिहू शकलो. पुस्तकातून खूप लेखकांशी आणि कवींशी माझी भेट झाली. संत कवी, पंत कवी, तंत कवी यांची ओळख झाली. त्यानंतर अनेक कवींच्या कविता वाचनात आल्या. या पुस्तकांचं मी जाणीवपूर्वक वाचन केलं. तेव्हा एकच विषय वेगवेगळ्या साहित्यिकांनी कसा मांडला आहे हे समजलं. एखादा विशिष्ट लेखक आवडला की त्यांचा पाठपुरावा करून मी त्यांची अनेक पुस्तकं वेड्यासारखी वाचली. तेव्हा पुस्तकांचा खूप खोल परिणाम माझ्या मनावर झाला. एकलव्याच्या गोष्टीसारखं आहे हे. माझे दुसरे गुरु म्हणजे मला आयुष्यात आलेले अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात. आपलं जगणं समृद्ध करतात.
माझ्या काही कविता या मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचं प्रतिबिंब आहेत. त्यापैकी एक कविता म्हणजे दमलेल्या बाबाची कहाणी. आयुष्यावर बोलू काय या कार्यक्रमांचे महाराष्ट्रात सतत दौरे सुरू असतात. माझी मुलगी लहान होती तेव्हा दौऱ्यांमुळे मला तिच्यासाठी अजिबात वेळ काढता येत नसे. कार्यक्रमाहून रात्री अपरात्री घरी यायचो तेव्हा माझी चिमुकली झोपलेली असायची. काही वर्ष अशीच पैसे कमावण्यात गेली आणि एके दिवशी जाणीव झाली की जिच्यासाठी आपण हे सगळं करतोय तिला आपण वेळच देऊ शकत नाही. या अवस्थेतूनच जन्म झाला दमलेल्या बाबाची कहाणी या कवितेचा. ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे. कार्यक्रम झाल्यावर बरेच लोक भेटायचे व म्हणायचे, तुम्ही आमचीच व्यथा मांडली आहे. असंख्य बाबांशी या कवितेच्या माध्यमातून मी जोडला गेलो. त्यामुळं असे अनुभव माझ्या कविमनाचे गुरु आहेत. शेवटी मी एकच सांगेन, ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा, विद्या, कौशल्य, ज्ञान मिळतं ते सर्वच आपले गुरु असतात. त्यांच्याबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. मी जसं पुस्तकालाच गुरु मानलं आहे तसं कदाचित तुमचे गुरु म्हणजे तुमचे आई वडील, दादा, ताई, शाळेतील शिक्षक असू शकतात. त्यांच्याविषयी कायम आदर बाळगा. त्यांच्याकडून मार्गदर्शन जरूर मिळवा, पण स्वतःचं स्वतः शिकण्यावर भर द्या. स्वतःच नवनवीन गोष्टी, प्रयोग, कौशल्य व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयोगशील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आता या पाठामध्ये लेखक असं सांगतायत की पुस्तके हीच आपली गुरु हे आपले गुरु असतात. ती आपल्याला ज्ञान देतात, विचार करायला शिकवतात आणि चांगले संस्कार घडवतात. आता यातले आपले लेखक जे आहेत संदीप खरे यांना लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांची आई नेहमी त्यांना पुस्तके विकत आणून द्यायची. लेखक पुस्तक हातात घेतले की ते पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवत नसत. त्यामुळं त्यांची जी वाचनाची सवय होती ती दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. त्याचबरोबर लेखक सांगतात की हळूहळू पुस्तकेच त्यांचे गुरु बनले. पुस्तकांमुळेच त्यांना नवीन ज्ञान मिळाले, शब्दसंपत्ती वाढली आणि कविता लिहिण्याची प्रेरणासुद्धा मिळाली. शाळेत त्यांनी पहिली कविता म्हटली तेव्हा सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. मग लेखक फक्त कविताच नव्हे तर कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, सामाजिक विषयांवरील पुस्तके अशा अनेक प्रकारचे साहित्य वाचू लागले. त्यामुळं त्यांचे विचार अधिक समृद्ध झाले आणि त्यांचं भाषेवर प्रभुत्व वाढले. आता या पाठाचं मुख्य संदेश काय आहे की पुस्तके आपल्या जीवनातील खरे मित्र आणि गुरु आहेत. नियमित आपण जर वाचन केलं तर त्यामुळं ज्ञान, विचारशक्ती आणि भाषेचा विकास होतो. वाचनामुळंच आपल्याला चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढते. प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज वाचनाची सवय लावली पाहिजे. आता या धड्यामधले जे कठीण शब्द आहेत ते आपण बघूया. पहिला म्हणजे आहे जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे प्रेम, आपुलकी. त्यानंतर आहे प्रेरणा. प्रेरणा म्हणजे एखादे काम करण्याची उर्मी. त्यानंतर आहे शब्दसंपत्ती म्हणजेच शब्दांचा साठा. कादंबरी. कादंबरी म्हणजे मोठी कथा. आत्मचरित्र. आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या जीवनाची कथा. संस्कार, चांगल्या सवयी व मूल्ये. अशा पद्धतीनं आज हा जो छोटासा आणि सोपा धडा होता तो आपण बघितलेला आहे. आता यावरचा आपण स्वाध्याय बघूया. तर आता आपण पुस्तक माझा गुरु या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. तर त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे, तो आहे कोण ते लिहा. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे कोण आहेत तर लेखक आहेत. त्यानंतर खरेदीने किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारे कोण. खरेदीनं किलोवर पुस्तकं विकत आणून देणारी आणि लेखकासमोर ठेवणारी लेखकांची आई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे लेखकाचे गुरु. लेखक घरी येईपर्यंत झोपलेली असणारी लेखकांची चिमुकली म्हणजेच त्यांची मुलगी. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बघा, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.
तर पहिला जो आकडा आहे तो आहे, वाचनामुळे शब्दांशी काय होते? मैत्री होते. डॅश डॅश आपले जगणे समृद्ध करतात. याचं उत्तर काय येईल? कुतूहल आपले जगणं समृद्ध करतात. त्यानंतर आहे, माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. त्याचबरोबर शेवटचा जो आकडा आहे त्यामध्ये गुरूंबद्दल नेहमी डॅश डॅश आणि आदर असावा. काय? तर कृतज्ञता हे त्याचं आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तके विकत घेणे लेखकाला का आवडायचे? तर याचं उत्तर असं आहे, लेखकाला वाचनाची खूप आवड होती. पुस्तकांमधून नवीन ज्ञान, विचार आणि अनुभव मिळत असल्यामुळे त्याला खेळण्यांपेक्षा पुस्तके विकत घेणे जास्त आवडायचे. दुसरा प्रश्न असा आहे, कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर याचा आन्सर आहे, लहानपणी लेखकाला कविता करण्याची आवड निर्माण झाली. तो आपल्या अनुभवांवर कविता लिहू लागला आणि हळूहळू लेखकाच्या लेखन कलेचा विकास झाला. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत, असे लेखक का म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे, लेखकाने स्वतःच्या जीवनात आलेले प्रसंग, भावना आणि अनुभव कवितांमधून व्यक्त केले आहेत. म्हणून त्यांच्या कविता त्यांच्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असं त्यांना म्हणायचंय. आता शेवटचा प्रश्न आहे, लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले याविषयी विचार स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे, पुस्तकांमुळे लेखकाला ज्ञान, संस्कार आणि योग्य विचार मिळाले. त्यांनी जीवनाचा मार्ग दाखवला. म्हणून लेखकाने पुस्तकांना आपले गुरु मानले. आता चौथा जो प्रश्न आहे तो बघा, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. पहिलं जे विधान आहे, लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची. कारण? त्याचं कारण असं आहे, लेखकांना वाचनाची खूप आवड होती आणि पुस्तकातील विषयांबद्दल उत्सुकता होती. त्यानंतर दुसरं जे विधान आहे, कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे, कारण त्यामुळे ज्ञान वाढते आणि विचार समृद्ध होतात व लेखन अधिक प्रभावी होते. शेवटचा प्रश्न, दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे. कारण त्या कवितेत वडिलांचे कष्ट आणि त्याग हृदयस्पर्शीपणे मांडलेले आहेत आणि जो कोणी व्यक्ती ऐकणारा होता असणार आहे तर तो कोण असायचा? तर त्याला स्वतःलाच असं वाटायचं की ही आपलीच कहाणी इथं मांडली गेलेली आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असायचे. अशा पद्धतीने आपण हा धडा आणि त्याचा स्वाध्याय बघितलेला आहे. तर याबद्दल काही तुम्हाला अडचण आली तर मला नक्की कमेंट करा.